तुम्ही घेत असाल तर इथे पूर्णपणे चुकतो. मग ह्यात जे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, रिलेटिव्ह प्रोनाउनचा अर्थ वेगळा होतो. त्यामध्ये तो हू म्हणजे जो, विच म्हणजे जे, दॅट म्हणजे ते, जे वगैरे वगैरे व्यक्ती किंवा वस्तूसाठी. वेअर म्हणजे जेथे, वेन म्हणजे जेव्हा, हुज म्हणजे ज्याचे. इथे लक्ष घ्या. म्हणजे काय, एक व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसाठी कोणतं वापरायचं, हू. ही जी आहे व्यक्ती, वस्तू, प्राणी, जागा, वेळ, मालकी, हे सगळं तुम्हाला मेन क्लॉज मध्ये भेटतात. कुठे भेटतात, मेन क्लॉज मध्ये. मेन क्लॉज मध्ये व्यक्ती भेटली तर घ्यायचं हू, व्यक्तीबद्दल माहिती दिली असेल तर. वस्तू किंवा प्राणीबद्दल दिली असेल तर विच वापरा. वस्तू किंवा व्यक्तीबद्दल दिली असेल तर दॅट वापरा. जागेबद्दल माहिती दिली तर वेअर वापरा. वेळ